पुढच्या बुलेटिनमध्ये माझा सहकारी विशाल असेल आपल्यासोबत. विशाल, धन्यवाद सुवर्ण या सगळ्या माहितीबद्दल. सुवर्ण, कायम राजकारणात असं म्हटलं जातं की खरं तर मतभेद असू शकतात पण मनभेद नाही, आणि हेच दिल्लीतल्या सगळ्या गाठीभेटींवरनं दिसून आलंय. पण अर्थात राजकीय वर्तुळे जर भेटीगाठी होत आहेत तर चर्चा तर होणारच. आणि ही चर्चा होत असताना एकीकडे जर आपण पाहिलं तर अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार जो आहे किंवा मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं खातेवाटप निश्चित झालेलं नाही आहे, आणि त्यात या ज्या भेटीगाठी होत आहेत त्यातनं वेगवेगळे अर्थ जे आहेत ते काढले जातात, ज्यावरनं जोरदार चर्चा ही चांदा ते बांदा होताना दिसते. त्यामुळे घडामोडी घडतात आणि घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींवरती आज आपण आपल्या या 6 वाजेच्या बुलेटिनमध्ये नजर टाकणार आहोत. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. दिल्लीच्या थंडीत राजकारण गरम. अमित शहा घेणार शरद पवारांची भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा. गृह आणि अर्थ खातं भाजपकडे राहण्याची शक्यता, तर शिवसेनेला नगरविकास, महसूल, राष्ट्रवादीच्या पदरात पडणार, सूत्रांची माहिती. संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांना दिल्याची सूत्रांची माहिती. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची चर्चा. विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच काका पुतण्यांची भेट. अजितदादांनी भेटून दिल्या पवारांना शुभेच्छा. 2 पवारांच्या भेटीनं राजकारण तापलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी मागितली पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ. प्रियंका चतुर्वेदींच्या नेतृत्वात खासदार सोमवारी घेणार पंतप्रधानांची भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केला फोन. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. राज्यात एनआयएची छापेमारी. अमरावती आणि भिवंडीमधून एकाला घेतलं ताब्यात. दोघांचीही एनआयए कडून चौकशी. वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी, सूत्रांची माहिती. तर भाजप खासदारांना व्हीप जारी. दिल्लीतही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना. महिलांना दर महिन्याला 1000 रुपये मिळणार, केजरीवाल यांची घोषणा. अमित शहा, नड्डा आणि देवेंद्र फडणवीसांच्या मीटिंग नंतर चर्चा. ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा. खातेवाटपाच्या चर्चेत नड्डांच्या उपस्थितीने चर्चेला उधाण. रत्नागिरीतील जयगडमध्ये जिंदाल कंपनीत वायुगळती. 47 विद्यार्थ्यांना वायुगळतीचा त्रास. विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचाराकरता केलं दाखल. शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस. दिल्लीतील निवासस्थानी वाढदिवसाचं सेलिब्रेशन. आमदार खासदारांच्या उपस्थितीत तलवारीनं कापला केक. आणि दूध दरवाढीसाठी कराडमधील शेतकरी संघटनांचं 23 डिसेंबरपासून बेमुदत दूध बंद आंदोलन. जिल्ह्यातून दूध वाहतूक बंद करण्याचाही इशारा.